कथा, कविता, ललित निबंध असं सगळं एकत्र वाचायचं असेल आणि इरावती कर्वे यांची माहितीसुद्धा जाणून घ्यायची असेल तर गंगाजल हे पुस्तक जरूर वाचा. या पुस्तकामधला एक उतारा मी आपल्यासाठी वाचते. याज्ञवल्क्याचं हे उदाहरण मला फार पटतं. तान्ह्या मुलाच्या रूपाने आईच्या इवल्याशा आत्म्याला सर्जनशील परमात्म्याचा अनुभव आलेला असतो. तो लहान जीव सर्वस्वी आईवर अवलंबून असतो. आई त्याला खाऊ घालते, वाढवते, रडवते. अशा वेळी सर्व सत्ताधारी, सर्व शक्तिमान ईश्वराची भूमिका ती पार पाडत असते. मुलाच्या खस्ता खाताना, लौकिकात वावरताना तिने स्वतःशी रंगवलेली, सर्व समाजमान्य झालेली आईची भूमिका ती पार पाडत असते. त्या मुलाला बोलायला ती शिकवते, वागायला ती शिकवते, शाबासकी ती देते, शिक्षा ती करते, करती करवती तीच असते. ही भूमिका पार पाडत असता तिच्या आत्म्याच्या ह्या आविष्काराचा तिला एवढा कैफ चढतो की ते मूल हाही एक स्वतंत्र आत्मा आहे हे ती विसरते. वाढणाऱ्या आणि वाढलेल्या मुलाकडून लहानपणाच्या असह्यतेची, लगटण्याची, भीतीची, आज्ञापालनाची तिची अपेक्षा असते. ती भंगली म्हणजे तिला अतोनात दुःख होतं. हे वाढलेलं, आपली सत्ता नाकारणारं मूल हेही आपणच आहोत हे ती विसरते. पुस्तक जरूर वाचा. ग्रंथस्नेह वाचनालय, घाटकोपर.